गेल्या काही दिवसांमध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे। अवघ्या 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते मंगळवेढा येथे झालेल्या कार्यक्रमाला भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी दांडी मारली होती। त्यानंतर प्रशांत परिचारक हे वेगळी भूमिका घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती। त्यानंतर लागलीच माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे बंड थंड करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले। यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सोलापूर व अक्कलकोटचा दौराही केला। विशेष म्हणजे सोलापूर अक्कलकोट दौऱ्यावरून आल्यानंतर माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मंगळवेढा तालुक्यामध्ये गाव भेट दौरे सुरू केले आहेत। त्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक हे आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करत असल्याचे दिसून येत आहे। प्रशांत परिचारक यांच्या गावभेट दौऱ्यामुळे भाजपच्या 2 आमदारांमध्ये असलेला सुप्त संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे। आज बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर पासून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये घोंगडी बैठका सुरू केल्या आहेत। आमदार परिचारक यांनी कार्यकर्त्यांशी विचार विनिमय बैठक आणि चर्चासत्र सुरू केले आहेत। त्यामुळे प्रशांत परिचारक निवडणूक लढवण्याबाबत उत्सुक असल्याचे दिसून येत आहे। तसेच परिचारक समर्थक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी देखील परिचारक यांनी आगामी विधानसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे। पांडुरंग परिवाराची काल आढावा बैठक पंढरपुरात आयोजित करण्यात आली होती। या आढावा बैठकीदरम्यान बोलताना सर्वच आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व परिचारक समर्थक यांनी प्रशांतराव परिचारक यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी काळात होणारी विधानसभेची निवडणूक लढवावीच अशी आग्रही मागणी केली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह पाहून आणि मतदारसंघातील गावखेड्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून प्रशांत परिचारक हे निर्णय घेणार असल्याचे दिसून येत आहे। याच अनुषंगाने प्रशांत परिचारक यांनी गावोगावी घोंगडी बैठकांचे आयोजन केले असल्याचे दिसून येत आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक हे नेमकं कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। विद्यमान आमदार समाधान आवताडे यांची उमेदवारी भाजपकडून फिक्स मांडली जात आहे। त्याच अनुषंगाने विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे। त्यामुळे प्रशांत परिचारक यांना जर निवडणूक लढवायची असेल तर ते कोणत्या पक्षातून लढवणार असा सवाल देखील सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी जर आगामी काळात विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली तर मग हे भाजपकरिता धोक्याची घंटा असू शकते। स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक यांनी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यामुळे परिचारकांना डावलून भाजपने आवताडे यांना पुन्हा उमेदवारी दिली तर मग पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये वेगळी चिन्ह दिसू शकतात। तसेच माजी आमदार प्रशांत परिचारकांनी जर बंड केला तर मग भाजपची सेफ असलेली जागासुद्धा धोक्यात येऊ शकते असे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे। 3 वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना निवडून आणण्याकरिता प्रशांत परिचारक यांनी त्यांची सर्व यंत्रणा राबवली होती। आवताडे यांना विजयी करण्याकरिता परिचारकांचा पांडुरंग परिवार तसेच स्वतः प्रशांत परिचारक यांनी सुद्धा गावोगावी आवताडे यांचा प्रचार केला होता। परिचारकांच्या असलेल्या मतांच्या कोट्यामुळेच पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाला होता। त्यामुळे परिचारकांना डावलून भाजपने जर आगामी निवडणूक लढवली तर मग भाजपला ही निवडणूक जड होणार असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी जर निवडणूक लढवण्याबाबत वेगळी भूमिका घेतली तर त्याचा थेट फटका भाजप उमेदवाराला बसणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। त्यामुळे प्रशांत परिचारक यांचा निर्णय हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाकरिता अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। आगामी काळात माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।